नमस्कार, मी अनिल उपजाळे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. बॉलिवूडमधील एक महत्त्वाची दुःखद बातमी समोर आली आहे. सिने अभिनेते व हीमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांचे ज्येष्ठ पुत्र सनी देओल यांच्या हस्ते अंतिम भंडाग्नी देण्यात आली. यावेळी सिनेमा जगतातील अनेकांनी दुःख व्यक्त केली. धर्मेंद्र हे भाजपचे माजी खासदार होते. त्यांचे वडील एक शिक्षक होते. धर्मेंद्र यांचा 1935 मध्ये पंजाबमधील लुधियाना येथे जन्म झाला होता. ते शेतकरी कुटुंबातील होते, त्यामुळे ते अखेरपर्यंत शेतीमध्ये रमले. लोणावळा येथील शेती फार्ममध्ये ते रमून जात होते. केवळ 51 रुपये खिशात घेऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आलेल्या या सुंदर चेहऱ्याची देण असलेल्या हिरोला सुरुवातीला त्यांनी जय बसवण्यासाठी खूप पराकाष्ठा सोसली. अक्षरशः कधी पोटात काही नाही चणे फुटाणे खाऊन बाकड्यावर झोपून रात्र काढावी लागली. पण जिगरबाज धर्मेंद्रसिंह देओल यांनी हिंमत सोडली नाही. कधी गावी परत जाण्याचा विचार केला. राहण्यासाठी आसरा नाही, पोटाला खायला सरळ मिळत नाही, गावाकडे जाऊन शेतात रमून जावं हा विचार येत होता. पण मोठ्या मनाचा मित्र मनोज कुमार याने धीर दिला. हे दिवस बदलतील, थोडं थांब, आपण आहे ना, त्या परिस्थितीत दिवस काढू असा सल्ला दिला. मनोज कुमार यांना थोडंफार मिळकत होती, त्यावर ते मित्राला धीर देऊन थांबवत. अखेर धर्मेंद्र यांना एक काम मिळालं. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटापासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली आणि मग पुढे त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले. 300 पेक्षा अधिक चित्रपटात काम करणारा एकमेव हिरो, तसेच त्यातील सर्वाधिक हिट चित्रपटचा हिरो आणि भारतीय सिनेमा जगतातील हीमॅन म्हणून जगभर त्यांची ओळख झाली. फूल और पत्थर, सत्यकाम, जुगनू, कहानी किस्मत की, जीवन मृत्यू, नया जमाना, समाधी, शोले, चुटके चुटके, बारात, आया सावन झुमके, हकीकत, धर्मवीर, द बर्निंग ट्रेन, अलीबाबा और 40 चोर, हुकूमत, बाजी, गुलामी, कहते हैं मुझको राजा, दोस्त, यकीन, हिम्मत, शालीमार, राम बलराम, किनारा, शिकार, मैं इंतकाम लूंगा, रखवाला असे अनेक गाजलेले त्यांचे चित्रपट होते. 300 पेक्षा अधिक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं. सोमवारी दुपारी त्यांचे अचानक निधन झालं. निधनानंतर त्यांच्यावर लवकर अंत्यसंस्कार करण्यात आल्याबद्दल चाहत्यांनी खूप नाराजी व्यक्त केली. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे हे गाणं त्यामुळे हिट झालं. एकेकाचा स्मार्ट, हँडसम आणि चॉकलेट बॉय म्हणून लाखो तरुणींच्या मनावरती राज्य करणारा धर्मेंद्र आज काळाच्या पडद्याआड झाला. मैं तुझे छोड़ के कहाँ जाऊंगा, मेरे भोले सनम तेरे सर की कसम, लौट के मैं फिर वापस आऊंगा असं म्हणणारा धर्मेंद्र आज काळाच्या पडद्याआड झाला. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये एक शोककळा पसरली. दिग्गज अभिनेते हीमॅन धर्मेंद्र यांना DBC लाईव्हची भावपूर्ण श्रद्धांजली. DBC लाईव्ह जर्नलिस्ट उमेश शेट्टे, मुंबई. आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.